सन्मान करून सांगतो की हा विषय आम्ही का बोलतोय, कारण तुम्ही त्या विभागाचं नेतृत्व करत होता, त्या विभागात राहत होतात, त्या मंत्रिमंडळाचे तुम्ही मंत्री देखील होतात. सभापती महोदय, मी फक्त आठवण करून देतो, सुनील शिंदेना माहिती असेल, मी ह्याच विषयावरती या सभागृहात बोललो होतो की आमच्या परळ, लालबाग, भायखळा, चिंचपोकळी, दादर, भोईवाडा या भागामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय गिरणी कामगार घर घेतो किंवा घरामध्ये राहतो, ती डेव्हलप झाली तर त्यामध्ये राहणाऱ्या माणसाकडे 4 चाकी गाडी नसते. त्यावेळेला मी माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं होतं की यासाठी जसं तुम्ही गाड्यांना फ्री ऑफ FSI देता पार्किंगचा, तसा मोटरसायकलचा देखील फ्री ऑफ FSI द्या म्हणून. आणि त्यावेळेला BTT चाळीच्या विषयावरती आम्ही वरळीच्या बोललो होतो आणि त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच ठिकाणी निवेदन करताना सांगितलं होतं की भविष्यात आपण याची सुधारणा करू आणि तशाच प्रकारचे निर्देश आम्ही SRL आणि म्हाडाला आणि महापालिकेला देऊ. परंतु मला वाटतं की अजूनपर्यंत ते निर्देश दिलेले आहेत पण ते केले जात नाही आहेत. तर माननीय मंत्री महोदय, माझी विनंती आहे, सभापती पण आहेत, ते पण ह्याच विभागात राहणारे आहेत, तर तसे निर्देश तात्काळ देण्याची तुम्ही सूचना द्यावी. सभापती महोदय, आपण जी 93च्या सूचनेच्या अनुषंगाने जी या ठिकाणी खंत व्यक्त केली ती देखील बरोबर आहे. परंतु प्रसाद लाड सारखे सर्वसामान्य लोकांमधून आलेले कार्यकर्ते जेव्हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात तेव्हा खरोखर ह्या सभागृहामधून त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला न्याय मिळणं अपेक्षित असते. यांनी या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की ज्या पद्धतीनं 4 व्हीलरसाठीचा FSI आपण त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट विकासकाला उपलब्ध करून देतो, त्याच पद्धतीनं 2 व्हीलरला देखील झाला पाहिजे का, असा सूचना जर का माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिल्या असेल तर ती बाब तपासण्यात येईल आणि तशा पद्धतीची प्रक्रिया विभागाकडून करण्यात येईल. ठीक आहे, धन्यवाद.